मी आज तुम्हाला इडली कशी बनवायची ते सांगत आहे। 1 वाटी भिजवलेले तांदूळ घेतलेले आहे मी, 1 छोटी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 छोटी वाटी पोहे घेतलेले आहे। आता हे भिजवलेले घेतलेलं आहे मी, हे 4 तास भिजून घ्यायचं छान मस्त। 4 तास भिजवल्यानंतर छान मिक्सरला काढून घ्यायचं। आता हे पूर्ण साहित्य मी मिक्सरला लावणार आहे आणि त्याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं। आता हे बॅटर छान मिक्सरला काढून घ्यायचं। हे पूर्ण साहित्य एकत्र टाकायचं म्हणजे छान मिक्स होतं ते। आता उडीद डाळ टाकायची आणि पोहे टाकायचे। हे बॅटर छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे बघा आपलं छान मिक्सरला बॅटर तयार आहे, छान काढून घेतलेला आहे आपण मिक्सर मधून। आता ह्याला पातेल्यामध्ये टाकायचं। हे बघा आता हे पातेल्यामध्ये टाकायचं, याला छान भिजवून ठेवायचं, मस्त मुरू द्यायचं छान रात्रभर आणि छान सकाळी त्याची छान इडली बनवायची। हे बघा आपलं छान इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण इडलीच्या पात्रामध्ये इडली लावणार आहोत। हे बघा किती छान बॅटर फुगलेलं आहे आपलं। हे बघा याच्यामध्ये आता थोडासा सोडा टाकायचा आणि मीठ टाकायचं। छान मिक्स करून घ्यायचं याला। आता याला छान तेल लावून घ्यायचं, मस्त तेल लावून घ्यायचं छान या प्लेटला आणि मग नंतर इडली बॅटर याच्यामध्ये टाकायचं। हे बघा मी तेल लावलेलं आहे याला छान। आता याच्यामध्ये बॅटर टाकायचं। इडलीचं भांडं ठेवायचं गॅसवर, ऑन करायचा गॅस। हे बघा गॅस मी ऑन केलेला आहे। आता याच्यामध्ये टाकायचं पाणी टाकायचं। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। हे बघा आपलं छान पाणी असं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये इडली लावणार आहोत। आता आपण याच्यामध्ये छान इडली टाकून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने मस्त इडली टाकायची याच्यामध्ये। बघा आपण किती छान याच्यामध्ये इडली मिश्रणाचं टाकून घेतलेलं आहे बॅटर। आता आपण हे मिक्सरला लावून याला ठेवून द्यायचं। पात्रामध्ये ठेवलेलं आहे आपण इडलीच्या। हे बघा किती छान ठेवलेलं आहे आपण इडलीच्या पात्रामध्ये। आता याला झाकण ठेवून द्यायचं। हे बघा किती छान आपण हे लावलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं छान मस्त। याला 10 मिनिटं छान वाफवून घ्यायचं। हे बघा किती छान वाफते आपली इडली। हे बघा आपली किती छान अशी इडली तयार झालेली आहे। हे बघा किती छान स्पंजी इडली झालेली आहे आपली। हे बघा किती छान इडली तयार झालेली आहे। आता आपण करणार आहोत शेंगदाण्याची चटणी। हे बघा मी घेतलेले आहे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, लालवट रंग येईपर्यंत छान शेंगदाण्याला भाजून घ्यायचं। हे बघा आपले शेंगदाणे खूप छान भाजत आहे। शेंगदाणे छान लालवट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। हे बघा किती छान भाजायले आपले खरपूस शेंगदाणे। हे बघा आपले शेंगदाणे किती छान भाजलेले आहे। आता याला थोडंसं गार होऊ द्यायचं। गार झाल्यानंतर त्याला छान चोळून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची। ते छान पांढरे शुभ्र करायचे शेंगदाणे आणि नंतर मिक्सरला लावायचे। आता छान मिरच्या भाजून घ्यायच्या। हे बघा मिरच्या भाजत आहे मी, शेंगदाणे काढून घेतलेले आहे। आता मिरची टाकायची आणि मिरची छान भाजून घ्यायची। हे बघा आपल्या मिरच्या छान भाजत आहे। आता मिरचीला आपण छान तेल टाकून घ्यायचं। हे बघा लाल रंग येईपर्यंत मिरची भाजून घ्यायची। मग छान मिरची भाजून घेतल्यावर चटणीला टेस्ट खूप छान येते। हे बघा शेंगदाण्याची छान मी साल काढून घेतलेली आहे। आपली मिरची छान भाजलेली आहे। आता हे छान मिक्सरला लावून घ्यायचं, छान बारीक वाटण करून घ्यायचं त्याचं।
हे बघा मिरची आणि शेंगदाणे याच्यामध्ये टाकलेले आहे मी. आता थोडेसे जिरे टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची. हे बघा कोथिंबीर टाकलेली आहे छान. आता हे छान बॅटर मिक्सरला काढून घ्यायचं आणि याच्यात चवीनुसार लगेच मीठ टाकून घ्यायचं. हे बघा मीठ टाकलेलं आहे, मिक्सरला लावून घ्यायचं. आता हे बघा आपण हे मिक्सरला छान लावून घेतलेलं आहे, फिरून घेतलेलं आहे मिक्सरमधून. अशा पद्धतीने आपलं हे छान तयार आहे. आता आपण याला फोडणी देणार आहोत. शेंगदाण्याच्या चटणीला आपण देणार आहोत फोडणी. आता आपण छान शेंगदाण्याच्या चटणीला देणार आहोत फोडणी. हे बघा मोहरी टाकायची, तेल टाकायचं, मोहरी टाकायची. छान मोहरी टाकलेली आहे मी. आता छान कढीपत्ता टाकायचा. फोडणीला पण थोडेसे जिरे टाकायचे. हे बघा जिरे टाकलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण ते मिक्सरमधून काढलेलं आहे ना ते टाकून द्यायचे. हे बघा हे बघा आता छान चटणीला उकळी येऊन घ्यायची, मस्त उकळी येऊ द्यायची चटणीला. अशा पद्धतीने झालेली आपली चटणी. आता त्याला छान उकळी येऊ द्यायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे बघा छान आपल्या चटणीला शेंगदाण्याच्या उकळी आलेली आहे. हे बघा आपली अशा पद्धतीने शेंगदाण्याची चटणी झालेली आहे इतकी छान. आणि हे बघा आपली किती छान इडली झालेली आहे, हे बघा किती छान स्पंजी इडली झालेली आहे आपली. हे बघा किती स्पंजी इडली झालेली आहे. अशा पद्धतीने इडली आणि शेंगदाण्याची चटणी केल्यास खूप छान लागते. हे बघा किती छान झालेली आपली इडली आणि शेंगदाण्याची चटणी. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.